या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापुर। क्या हुआ था? अरे गाड़ी बीजापुर में तुम्हारा माल डब्बा गाड़ी पलटी हो गया बोलते। हम लोग 4 बजे से अटके अभी यहाँ तो 2 जन के पास हम लोग दिक्कत ये की है। अभी बस का कोई ठिकाना नहीं है, पी आ रही है 4 बजे से। अभी कौन से गांव से हो आप? बीटी से हम लोग, कांदीवली से। कौन से ट्रेन में बैठे थे? ये घटक बोलो। मैं राजकोट से आया हूँ। ये थोड़ा इधर हॉस्पिटल से प्रॉब्लम हो गया सोलापुर से, लेकिन ये मैनेजमेंट बढ़िया है, कोई दिक्कत नहीं है किसी पैसेंजर को, कोई दिक्कत वाली बात नहीं है। सोलापूरहून हुबळीकडे रिकामी मालगाडी जाताना बुधवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास गदग होडगी सेक्शन मधील लचाण तडवळ या दरम्यान मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरले। त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली। हुबळीहून सोलापूरकडे आणि सोलापूरहून हुबळीकडे जाणाऱ्या रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला। यामुळे यशवंतपूर बागलकोट बसवा एक्सप्रेस आणि मुंबई हॉस्पेट गदग एक्सप्रेसच्या 350 प्रवाशांना सोलापूरमधून 7 एसटीच्या माध्यमातून हॉस्पेट आणि विजापूरला सोडले। मालगाडीचे इंजिन घसरल्याच्या घटनेनंतर रेल्वेचे वेळापत्रकच विस्कळीत झाले। त्यामुळे हॉस्पेट आणि बागलकोटकडे जाणारे प्रवासी सोलापूर स्थानकावर अडकले। प्रवाशांसाठी एसटीचे सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोलजारी यांनी एसटीची सोय केली। ही घटना रेल्वेच्या मुख्य लाईनवर झाल्याने याचा फटका दक्षिण पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागातील प्रवासी गाड्यांना बसला। या घटनेमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले। मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरल्यामुळे हुबळीहून सोलापूरकडे आणि सोलापूरहून हुबळीकडे जाणारी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली। रुळावरून घसरलेले इंजिन दूर करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत। यामुळे पुढील काही तास या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे। रेल्वेचे तंत्रज्ञ झालेली घटना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होते। रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती। तसेच स्थानकाच्या बाहेर प्रवाशांना मदत करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी होती। रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली होती। सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे, सुदर्शन देशपांडे, लक्ष्मण झा यांनी स्थानकावर प्रवाशांना मदत केली। त्यांच्याबरोबर 40 ते 50 कर्मचारीही कार्यरत होते। साईनगर शिर्डी म्हैसूर एक्सप्रेस ही होडगी वाडी गुंटकल बल्लारी या मार्गे धावणार आहे। हुबळी हैदराबाद एक्सप्रेस ही गदग बल्लारी गुंटकल बायपास रायचूर वाडी या मार्गे धावेल। बिकानेर यशवंतपूर एक्सप्रेस ही पुणे मिरज बेळगाव आणि हुबळी या मार्गे धावणार आहे। अनेक प्रवाशांच्या मोबाईलचे चार्जिंग संपले। अनेक जण स्थानकावर चार्जिंगसाठी धावाधाव करत होते। मुंबई हॉस्पेट गदग एक्सप्रेस रद्द झाल्याने एसटीने प्रवास करत होते, त्यामुळे अनेक प्रवाशांच्या नातेवाईकांना काळजी वाटत होती। दरम्यान सकाळी 10 वाजता अनेकांनी आपल्या नातेवाईकांना फोन केला आणि सांगितले की गाडी रद्द झाल्याने घरी येण्यास उशीर होईल। तेव्हा नातेवाईकांनी सुटकेचा विश्वास सोडला। धारवाड सोलापूर हॉस्पेट विजयपुरा, हैदराबाद विजयपुरा सोलापूर धारवाड, मुंबई हॉस्पेट गदग एक्सप्रेस मैसूर बागलकोट, मैसूर पंढरपूर, विजयपुरा रायचूर, सोलापूर हॉस्पेट रायचूर विजयपुरा, विजयपुरा हैदराबाद आणि सोलापूर हुबळी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। नाव सुदर्शन देशपांडे, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक सोलापूर मंडल आणि आमचे साथी आहे ते जहा साहेब, हे पण सहाय्यक वाणिज्य प्रबंधक सोलापूर मंडल। आमच्या वाणिज्य विभागाकडून आज जे गाडीमध्ये जे लोक जे गाडी टर्मिनेट झाले होते त्यांच्यासाठी वाणिज्य विभागाकडून काही फॅसिलिटीज, काही त्यांना सुविधा पुरवण्यात आल्या। त्याच्यामध्ये पहिले हे जे लाईनच्या तिकीट जे विजापूरपर्यंत होते, त्यांच्या हॉस्पिटलपर्यंत होते किंवा एनरूट स्टेशन मतलब कोणतेही स्टेशन असो, ह्या लोकांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांचा पण मी पहिले आभार व्यक्त करतो। कारण काही त्यांना
इमिजिएटली जे बसची अरेंजमेंट त्यांनी केली त्याच्यासाठी मी त्यांना पण धन्यवाद देतो. कंट्रोल साहेब पण त्याचे उभे आहेत कंट्रोलला. 7 बसेस आम्ही टोटल सोडल्या आणि 7 पक्ष त्याच्यामध्ये 5 बसेस आम्ही विजापूरसाठी आणि 2 हॉस्पिटल ज्यांचे तिकीट असते त्या लोकांना आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत गंतव्य स्टेशन आलेली आहे. आणि जे याच्या व्यतिरिक्त त्यांना जे फराळ वगैरे अल्पोपार जसं पोहे म्हणा, उपमा, केळी, पाणीचं बॉटल यांचे पण मी बंदोबस्त त्यांचा करण्यात आला आहे. याच्या व्यतिरिक्त अजून मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे रिझर्वेशन काउंटर म्हणा, बुकिंग काउंटर ते पण सुविधा देण्यात आली होती. आमचे तिकीट चेकिंग स्टाफ त्यांचे पण फार मोठा योगदान आहे. बुकिंग ऑफिसचं फार मोठं योगदान आहे. आणि सेक्युरिटीवाले त्यांचे ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या सेक्युरिटी सुविधा सगळं त्यांनी दिलेलं आहे त्याच्या पण आम्ही पहिले आभार व्यक्त करतो. आणि जे बुकिंग ऑफिसमध्ये ज्या पॅसेंजर्स लोकांना ज्या यात्रींना त्यांना रिफंड पाहिजे असतील धनवापसी त्यांची पण व्यवस्था केली होती. इथे ज्यांना पाहिजे त्या तिकिटाचे रिफंड पण ते बुकिंग काउंटरवर घेऊ शकतात. पण आम्ही अजून एक सांगायचं इच्छितो की 500 पर्यंत लोक होते, 500-550 पर्यंत. त्या लोकांना आम्ही सुचारू म्हणजे काही त्रास न होता सगळ्या लोकांना आम्ही बसमध्ये त्यांच्या गावाला सुखरूप पाठवलं. त्यांच्याकडे लहान मुलं पण होते त्यांना पण त्रास होऊ नये. आमचे जहासाहेब जे आहे ते पण स्वतःहून बसमध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीला पण त्यांचा एक फीडबॅक घेतला की तुम्हाला काही त्रास तर नाही. अधिकांश सगळ्या लोकांनी सांगितलं की हा रेल्वेकडून आम्हाला सगळी सुविधा मिळाली आहे. इव्हन सामान पण उचलताना लगेज पोर्टर म्हणा, खोली म्हणा यांची पण सुविधा केली आहे. बस हे 2 शब्द सांगून मी आमचे. सर कुठली गाडी रद्द करण्यात आली होती काय? आता सध्या मला जी माहितीप्रमाणे 1139 ही जी गाडी आहे मुंबई हॉस्पिटल ज्यांना आपण साधे शब्दात गदग एक्सप्रेस पण म्हणतो. आणि दुसरा जे म्हैसूर बागलकोट जे बसवा एक्सप्रेस आहे ही गाडी आहे. आणि पॅसेंजर हे 3 ऍक्च्युली मेन तर 2 गाड्या होत्या ती इथे टर्मिनेट करण्यात आलेली आहे. आणि त्या गाडीमध्ये जे काही यात्री म्हणजे जे पॅसेंजर्स होते त्यांना जे त्यांच्या गावाला त्यांच्या स्टेशनला सुखरूप पुन्हा एकदा तुमची ट्रेन कधी सुरू होणार काय त्याची आपल्याला काही म्हणजे ऑफिशियली काही याचा आपल्याकडे अजून काही बातमी नाही आहे. ते ज्यापर्यंत आम्हाला काही ऑफिशियली बातमी याच्याकडे मिळत नाही कंट्रोलमधून का जे साऊथ वेस्टर्न रेल्वे दक्षिण पश्चिम रेल्वे पण ज्यापर्यंत आम्हाला मिळत नाही त्यापर्यंत आम्ही मला काही स्पष्टपणे काय सांगतो. पॅसेंजरला तुम्ही सुखरूप त्यांच्या गावी सोडण्यासाठी प्रयत्न केलो, काय भावना आहे तुमचे, काय वाटतं? खरंच मी तुम्हाला अजून एक मला गर्व आहे सोलापूर मंडलवर. काय मंडल मध्य रेल्वेमध्ये इतकी डिव्हिजन्स आहे. आतापर्यंत सोलापूर मंडळामध्ये जे कोणी कर्मचारी चाहे क्लास 4 माणूस पासून तर अधिकारी वर्गपर्यंत हे खरंच आम्ही काम केलेलं आम्हाला गर्व आहे. आम्हाला कष्ट नाही आहे. काही लोक 12 वाजता रात्री 12 वाजेपर्यंत इथे होते, 2 वाजता 10 सगळं आपलं काम सोडून ते इथे येऊन लोकांच्या कामामध्ये ते सहभागी होतात. ते खरंच एक गौरवाचा एक प्रश्न आहे. आणि हे मला खरंच सोलापूर मंडळ आमचे अधिकारी वर्ग आमचे मोठे अधिकारी सगळ्यांना म्हणजे मी धन्यवाद देतो. हम चिरंजीव है, हम लोग सूरत से भी आए हैं, हम हॉस्पिटल जा रहे हैं जी और बहुत परेशान हो गए हैं ट्रेन लेट होने में जी. मैनेजमेंट 2 नाइट हो गए हैं जी. तो अब ट्रेन ने क्या सुविधा दी है आपको? ट्रेन ने ये सुविधा दिया है इधर से दूसरा बस में बिठवाने के लिए, उसके लिए धन्यवाद. नहीं बढ़िया है काम, बढ़िया है वो, क्या नहीं प्रॉब्लम नहीं हुआ, लेकिन थोड़ा लेट आया बस उतना ही. मैनेजमेंट सही है. मैनेजमेंट बहुत बढ़िया है. राजकोट से आया हूँ, ये थोड़ा इधर हॉस्पिटल से प्रॉब्लम हो गया सोलापुर से, लेकिन ये मैनेजमेंट बढ़िया है, कोई दिक्कत नहीं है किसी पैसेंजर को, कोई दिक्कत वाली बात नहीं है. क्या हुआ था? अरे गाड़ी बीजापुर में तुम्हारा माल डब्बा गाड़ी पलटी हो गया बोलते. हम लोग 4 बजे से हटके अभी यहाँ है तो 2 जन के पास हम लोग टिकट दिए की है. अभी बस का कोई ठिकाना नहीं है, पी आ रही है 4 बजे से. अभी कौन से गांव से हो आप? वीटी से हम लोग कांदीवली से. कौन से ट्रेन में बैठे थे? ये गदग. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.